तुर्क तर आपण पाहिलं बच्चू कडू यांनी विविध मुद्द्यांवर TV9 मराठीशी बोलताना भाष्य केलेलं आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। फडणवीसांचा वंदे भारतनं मुंबई ते शिर्डी प्रवास पाहायला मिळाला। प्रवासादरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी फाईल्सचं काम केलं। मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर फडणवीसांनी ट्रेननं प्रवास केलाय। याआधी फडणवीसांनी मुंबईमध्ये बुलेट बाईकनं प्रवास केला होता आणि शिर्डीमध्ये आज तोफगोळा उद्घाटन प्रकल्पाच्या या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री ट्रेनने गेले। मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबई ते शिर्डी प्रवास वंदे भारत ट्रेननं केलाय। सकाळी 6:05 फडणवीस CSMT स्थानकावर दाखल झाले। CSMT स्थानकावरून फडणवीसांनी वंदे भारत ट्रेन पकडली। सकाळी 6:18 ही ट्रेन शिर्डीसाठी रवाना झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याचं आवाहन केल्यानंतर स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शिर्डीला वंदे भारत एक्सप्रेसने जात आहेत। या प्रवासादरम्यान फडणवीसांनी फाईल्सचं कामही केलं। तर तोफगोळा उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी फडणवीस वंदे भारत ट्रेननं शिर्डीमध्ये दाखल झाले। अतिशय उत्तम प्रवास झाला। खूप चांगला अनुभव होता। अनेक लोकांची भेटी झाल्या। रस्त्यामध्ये फाईल्सचं काम देखील करता आलं। त्यामुळे मला आजचा प्रवास अत्यंत लाभदायी वाटला की जेवढं अनुकरण करता येईल तेवढं प्रत्येकाने केलं पाहिजे। मोदींच्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबई ते शिर्डी हा प्रवास वंदे भारत ट्रेननं केला। फडणवीसांनी आधी मुंबईत बुलेट बाईकनेही प्रवास केला होता।